महामंडळची आहे ते निर्देशन वेगळे आणि भूदान यज्ञ महामंडळ हे जमीन बचण्यासाठी देते, कुणाला विकत घेण्यासाठी नाही। आता ही जमीन आतापर्यंत ती जमीन कसत होते आमच्या आदिवासी बंधव, पण पैशाच्या बलावर ही जमीन गैर आदिवासी किंवा गैर आदिवासी म्हटल्यापेक्षा पैशाच्या बलावर ती जमीन बळकावून घेतलेली आहे आणि 22 एकर जमीन ही त्या मूळ मालकाशी कोणत्याही प्रकारचा संबंध त्या ठिकाणी येत नाही। तर 23 तारखेला ती जमीन बळकावल्यानंतर आमच्या आदिवासी बांधवांवर हल्ला करण्यात आले, त्यामुळे मोठ्या पैशाने कुऱ्हाडीनं वार करण्यात आले। त्यामध्ये भवानसिंगचा मुलगा आहे मंगलसिंग, हा त्याच ठिकाणी धाडा तिथं पडलेला आहे आणि तो आज दवाखान्यामध्ये मोठीशी घेऊन देत आहे। पण आतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडण्याच्या आधीसुद्धा मंगलसिंगने अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती, परंतु या घटनेच्या कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि ती झाली असती तर अशी घटना घडली नसती। त्यामुळे आता ही घटना घडल्यानंतर सुद्धा 307चा जो केस दाखल व्हायला पाहिजे होता तो केस दाखल झालेला नाही। त्यामुळे त्वरित आमच्या निवेदनाची दखल जर पोलीस स्टेशन शासनाने घेतली नाही तर आम्ही समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने मोठा या ठिकाणी हिरवा आंदोलन छेडू आणि त्याचा परिणामसुद्धा भोगावा लागणार आहे। त्यामुळे शासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी अशी आमची इच्छा आहे।